ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जयघोष कानावर पडताच मन भक्तिरसाने भरून जाते. पहाटेची मंद हवा, भगवे ध्वज, टाळ मृदुगांचा मंजूळ नाद आणि विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले लाखो वारकरी. आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पवित्र पालखी भक्ती, प्रेम आणि समतेचा संदेश देत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करते. या वारीत प्रत्येक पाऊल हे श्रद्धेचं असतं, प्रत्येक श्वास विठ्ठलाच्या नामाने भारलेला असतो आणि प्रत्येक वारकरी एकमेकांना प्रेमाने माऊली म्हणत पुढे चालत राहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपूरलाच का जाते? या प्रवासामागे फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर भक्ती, समता, प्रेम आणि विठ्ठलाशी असलेलं अतूट नातं दडलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण इतिहास सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. 13व्या शतकात जन्मलेले संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्रातील महान संत, तत्वज्ञ आणि कवी होते. अत्यंत कमी वयात त्यांनी भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला. त्यांनी लोकांना सांगितले की देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठे यज्ञ, विधी किंवा संपत्तीची गरज नाही, फक्त श्रद्धा, नामस्मरण आणि चांगले आचरण पुरेसे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगामध्ये विठ्ठलाविषयी अपार प्रेम दिसून येते. त्यांच्यासाठी पंढरपूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नव्हते, तर ते त्यांच्या आराध्य देवाचे घर होते. म्हणूनच त्यांचे जीवन आणि विठ्ठल भक्ती हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या पादुकांना संतांचे प्रतीक मानून दरवर्षी त्या पालखीतून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू झाली. वारकरी मानतात की माऊली स्वतः भक्तांसोबत विठ्ठलाच्या भेटीसाठी या पालखीतून प्रवास करतात. पालखी पंढरपूरलाच का जाते यामागे अनेक आध्यात्मिक कारणे आहेत. त्यामध्ये एक कारण पंढरपूर हे विठ्ठलाचे मुख्य क्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांना शिकवले की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती, नामस्मरण आणि सेवा. म्हणूनच त्यांची पालखी ही भक्तांसोबत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाते. आजच्या काळात वाहनांची कमतरता नाही, तरीही लाखो वारकरी शेकडो किलोमीटर पायी चालतात. कारण हा प्रवास शरीराचा नसून मनाचा असतो. प्रत्येक पाऊल म्हणजे नामस्मरण, प्रत्येक दिवस म्हणजे सेवा, प्रत्येक क्षण म्हणजे विठ्ठलाशी जवळीक. यामुळे वारी ही भक्तीची साधना मानली जाते. वेगवान जीवन, ताणतणाव आणि धावपळीच्या काळात वारी आपल्याला संयम, शिस्त, सहकार्य आणि साधेपणाचा धडा शिकवते. म्हणूनच शेकडो वर्षानंतरही ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जिवंत आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाते कारण हा केवळ प्रवास नाही, ही भक्तीची परंपरा आहे. ही विठ्ठलाशी असलेल्या प्रेमाची अनुभूती आहे, ही समतेची शिकवण आहे आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या मनातील माऊलींच्या दर्शनाची ओढ आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो पावले एका दिशेने चालतात, आळंदी ते पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीसाठी. वारकऱ्यांची विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ पाहून दोनच ओळी म्हणेन. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.